तर नमस्कार मित्रांनो, आपण त्याचा प्रूफ पाहायचं असेल तर प्रूफ सांगू नक्की कमेंट करा मित्रांनो. तर आज आपण म्हणजे स्पेशल अलर्ट मशीनवरती आपण व्हिडिओ आणले. तुम्ही प्रूफमध्ये पाहायचं असेल तर प्रूफ सांगू नक्की कमेंट करा मित्रांनो. तर यंदा आपण म्हणजे बॉईज बीटवरती आणला आहे. तर कधीतरी आपण म्हणजे थोडासा व्हिडिओ लेट येणार आहे आणि जो व्हिडिओ येणार आहे तो बॉईजवरती नाही तर कधी कधी गर्लवरती येणार आहे. काही काही आता वेडिंगचे सीझन लागले त्याच्यावर आपण म्हणजे कमिंग सून आणत आहे. त्याच्या प्रोजेक्ट कंप्लीट व्हायचेच आहे, त्याच्या हिशोबाने आपण आणतच आहे. तर व्हिडिओ नक्की म्हणजे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला जेव्हा पण व्हिडिओ टाकला तेव्हा तुम्हाला माहिती होऊन जाईल. तर जरा न वेळ घालता आजच्या व्हिडिओला चालू करणार आहे मित्रांनो. पाहू शकतो जे आपलं अलर्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला तर जो तुम्ही हा व्हिडिओ बघता व्हिडिओच्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क आणि इफेक्ट भेटून जाईल. तो इम्पोर्ट करून घ्या इझिलीपणे. आणि तुम्हाला काय करायचं, प्रोजेक्टवर टच करायचं. प्रोजेक्टवर टच केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, तुम्हाला पहिले बिटमार्क ओपन करायचं. बिटमार्क ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असं एंटरपेज दिसणार. इथं एंटरपेज दिसल्यानंतर असा जो बिटमार्क आहे लावून दिलेला येईल. तुम्हाला प्लसचा आयकॉन दाबून इथून तुम्हाला मीडिया टच करायचा. इथून पहिला फोटो घेऊन घ्यायचा एक टच, आणि इथून तुम्हाला फिल कंपोजिशन एरिया असं टच करायचा. आणि फिल कंपोजिशन एरिया टच केल्यानंतर शेवटपर्यंत वळून घ्या. शेवटपर्यंत वळल्यानंतर ना थोडंसं झूम करा. आता झूम केल्यानंतर ना पहिला फोटो टच करा, म्हणजे जिथं पहिला बीट लागतो सेकंड बीटवर टच करा. बीट बंद पडला आता. तर जिथं ॲरो दिसतो तिथं टच करत आणि इथून मधातनं कट करत राहा. पाहू शकता मी मधातनं कट करतो. इथं पण एक पहिला बीट आहे जो आता ह्या डबल बीट दिलेला आहे. तिथं काहीच नाही करायचं, फक्त तुमचा समजण्यासाठी तुम्हाला बीट दिलेले आहेत. ते तुम्हाला काहीच नाही करायचं आहे. पाहू शकता मी इथं कटआउट करतो, तुमच्यासमोर करू आलं मी बरोबर. पाहू शकता इथून आता एक एक बीट घेऊन घ्यायचा, बरोबर परफेक्ट लावून घ्यायचा आणि थोडीशी बीट चुकवायची नाही. एवढं झालं ना मित्रांनो. आता काय करायचं, थोडंसं बॅक घ्यायचं. बॅक घेतल्यानंतर इफेक्ट दिला आहे मी, तर शेक इफेक्ट असं नाव दिलेलं तर घेऊन घ्यायचा. जो पहिला इफेक्ट आहे पहिला इफेक्ट कॉपी करून घ्या मित्रांनो. पाहू शकता टच करतो, कॉपी करतो मी. इफेक्ट तुम्हाला माहिती असेल कसा कॉपी करायला लागतो. फोटो टच करायचा, इफेक्टवर टच करायचं आणि इथून 3 डॉट आपण कॉपी करायचं. कॉपी केल्यानंतर बॅक घ्या मित्रांनो. आणि इथून तुम्हाला काय करायचं आहे, तर बिटमार्कवर टच करायचा. जो पहिला फोटो दिसत असेल तुम्हाला पहिला फोटो टच करा आणि इफेक्टवर जा. इथं पेजचा ऑप्शन दिसत असेल फक्त आपल्याला, तो पेज करून द्या. पेज केल्यानंतर बरोबर फोटोला लागलं जाईल. लागल्यानंतर मित्रांनो बॅक घ्यायचं आता इझिलीपणे आणि इथून तुम्हाला शेक इफेक्टवर ओपन करायचं आहे. इफेक्ट ओपन केल्यानंतर ना सेकंड जो फोटो दिसत असेल त्याला टच करा, इफेक्टवर टच करा. इफेक्टवर टच केल्यानंतर कॉपी इफेक्ट करा आणि बॅक घ्या. बॅक घेतल्यानंतर डबल बिटमार्कमध्ये जा मित्रांनो. आणि तुम्हाला जिथून सेकंड फोटोपासून जिथपर्यंत स्मॉल बीट भेटतात तिथपर्यंत पेस्ट करून जा. पाहू शकता हा पहिला आणि पाहू शकता सेकंड हा लावला मी, थर्ड याला लावला आणि इथून फोर्थ आता हे स्मॉल बीट झाले तुमच्या डोळ्यासमोर लागलेत. आणि हा शेवटचं फोर्थच्या समोरचा पाचवा एक बीट घेऊन घ्या. त्याला एक एवढा घेतल्यानंतर एक फोटो सोडून द्या. जिथं डबल बीट दिसतात त्याला फोटो इफेक्ट लावून द्या. इफेक्ट लावल्यानंतर डबल समोर आहे, डबल त्याला 2 इफेक्ट भेटतात, म्हणजे 2 बीट भेटतात तुम्हाला. तिथं टच करून द्या. असं तुम्हाला पेस्ट करून द्यायचं सगळ्या फोटोला. जिथं फक्त डबल बीट दिल्या तिथंच, बाकी कुठंच नाही करायचे. त्याला दुसरा इफेक्ट दिलेला आहे आपण. आणि इथून बॅक घ्यायचं. बॅक घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला डबल इफेक्टवर टच करायचं. इफेक्टवर टच केल्यानंतर मित्रांनो डबल तिसरा फोटो भेटत असेल त्याला इफेक्ट दिलेला आहे, त्याचा पण आपण इफेक्ट कॉपी केला आहे. कॉपी केल्यानंतर बिटमार्कमध्ये ओपन करून दिला. ओपन केल्यानंतर पाहू शकतो जास्त पॅक झाला माझ्याकडून आणि पाहू शकतो लोडिंग जातं थोडंसं माझ्याकडून. तर डबल आपण इफेक्टवर टच करूया. आता प्रोजेक्टवर टच करतो मी, इफेक्टवर टच करतो. पाहू शकतो मित्रांनो जो आपण इफेक्ट कॉपी केला कॉपी केल्यानंतर पाहू शकता बॅक घेतो मी. बॅक घेतल्यानंतर डबल बिटमार्कच जातो. बिटमार्कमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जिथं स्मॉल आता हा फोटो लावला तर आपण एक फोटो जसा तर हा राहतो त्याला पेस्ट करून द्या. पेस्ट केल्यानंतर ना डबल थोडं समोर आहे ह्या इफेक्ट लावला आहे सेकंड. आता जिथं इफेक्ट नाही लावलेत फोटोला त्याला इथं इफेक्ट पेस्ट करून द्यायचे आहे. तो सो इझिली आपण पेस्ट करून देऊया. पेस्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ तर कम्प्लीट होऊन जातो. पाहू शकता आपण एवढं आता फोटोला पेस्ट केल्यात. पेस्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ कम्प्लीट होऊन जातो. कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पाहू शकता सेटिंगच्या बाजूला शेडचा आयकॉन दिसत. सेटिंगच्या बाजूला शेडचा आयकॉन दिसल्यानंतर ना
तुमचा व्हिडिओचा रेशो पाहून घ्यायचा कितपर्यंत एक्सपोर्ट होतो आहे आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा मित्रांनो. एक्सपोर्ट केल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होतील. तर व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट करा मित्रांनो. टाटा बाय अँड टेक केअर.